अशा वेळी दादा त्या माणसाला कधीच वाऱ्यावर सोडत नसत. स्वतःच्या हाताने रॉकेलचा टेंभा तयार करताना दादांच्या चेहऱ्यावरचं समाधान काही वेगळंच असायचं. तो पेटता टेंभा त्या अनोळखीच्या माणसाच्या हातात देताना ते जणू त्याला नुसता रस्ता दाखवत नसत, तर मी तुझ्यासोबत आहे असा विश्वास देत असत. तो टेंभा म्हणजे फक्त आग नव्हती, तर काळजातली माणुसकीची ऊब होती. सगळ्यांचं दुःख दादा जाणत, हे वाक्य आजही कानात गुंजतं. दुसऱ्याच्या पायातला काटा स्वतःच्या पायात टोचल्यासारखी वेदना त्यांना व्हायची. समोरचा माणूस कोणत्या जातीचा, धर्माचा किंवा कुठल्या गावचा आहे यापेक्षा तो माणूस आहे आणि तो सध्या अडचणीत आहे एवढंच दादांना ठाऊक होतं. त्या अंधाऱ्या वाट्यावर तो टेंभा घेऊन चालणारा माणूस जेव्हा दूरवर दिसेनासा व्हायचा, तेव्हा कुठे जीवात जीव यायचा. आज जिकडे तिकडे झगमगाट आहे, रस्ते उजळलेले आहेत, पण मनामनात जो अंधार दाटलाय तो दूर करण्यासाठी दादांनी पेटवलेल्या त्या माणुसकीच्या टेंभ्याची आज जास्त गरज आहे. दादा, तुम्ही दिलेला तो उजेड आजही आमच्या मनात कायम आहे आणि तोच आम्हाला कायम सन्मार्गावर चालण्याची प्रेरणा देत राहील. मुलांची प्रगती. आई वडिलांनी दोघांनीही कठोर परिश्रमातून हा प्रपंचाचा गाडा अगदी नेटाने पुढे नेला. मुलेही उच्च शिक्षित होऊन स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी झाले. मोठी मुलगी प्रगतशील शेतकरी, मोठा मुलगा कंपनीत मॅनेजर, मुलगी प्राध्यापक, छोटा मुलगाही बिझनेसमध्ये प्रगत. हे सर्व सांगताना स्वतः मात्र त्यात हुरकून जात. सर्व मुलांचे अगदी व्यवस्थित केले, योग्य ते संस्कार देऊन सर्वांना यशस्वी बनवले.